नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात हा जून महिन्यात लागवड केलेला प्लॉट आहे. आता 1 वर्ष कंप्लीट झाला त्याला. हे जैनचं टिश्यू कल्चरचं रोप होतं. माल वगैरे अतिशय चांगला होता आणि गेल्या वेळेस जी भाववाढ झाली 1 महिन्याभरापूर्वी साधारण 2000 ते 2200पर्यंत रेट चालू होते बोर्ड भावाप्रमाणे. पण ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्याला 1200-1300 रुपयापर्यंतच भाव मिळाला. पूर्ण बोर्ड भाव त्यांना मिळालाच नाही. वास्तविक मागणी मोठ्या प्रमाणात होती, माल पण चांगला होता. पण हे दुर्दैव आहे. आणि आता 9 तारखेपासून जी भाववाढ झालेली आहे, म्हणजे साधारण पहिले 3500 वाढला होता, 9 तारखेला नंतर 3700पर्यंत हायेस्ट भाव गेला. पण दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बुवा आमच्या मालाला तेवढा भाव मिळतच नाही आहे. तर ही सत्य परिस्थिती आहे. व्यापारी लॉबी पूर्ण ॲक्टिव्ह आहे या बाबतीत. जास्तीत जास्त आता या प्लॉटचा जर हिशोब बघितला 70-80% माल यांचा 1200-1300च्या भावाने गेलेला आहे. आणि आता शेवटचा तुम्ही कुठं माल बघताय हा, याला आमच्याकडे कचरी माल म्हणतात खानदेशमध्ये. तर या कचरी मालला शेवटचा जो माल असतो तो अंदाजे दिला जातो किंवा एक तर मग 400-500-1000 रुपये या भावाने दिला जातो. पण आता सध्या जी भाववाढ झालेली आहे 3000पर्यंत रेट आहे, 3000 ते 3500पर्यंत. तर आता हा जो शेवटचा उरलेला माल आहे यालासुद्धा 2000पर्यंत भाव आहे मित्रांनो. तर अशी परिस्थिती आहे. पण नाराजी ती शेतकऱ्यांची की आपल्याला बोर्ड भावाप्रमाणे भाव मिळत नाही आहे. आणि सध्या प्रत्येक शेतकऱ्याचं टार्गेट असेच आहे की बुवा त्यानंतर काही कोणाला घरगाड्या बंगले नाही घ्यायचे आहेत, फक्त कर्जातनं सुटका व्हावी, चांगलं जीवन जगता यावं, या हिशोबाने शेतकरी आता तेवढ्या भाववाढीची किंवा तेवढा भाव मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करतो आहे. तर दुर्दैव आहे की तेवढा भाव मिळत नाही आहे. आता आमच्या परिसरामध्ये हा इकडे एकमेव प्लॉट आहे आणि काही प्लॉट 1-2 महिन्यांनी सुरू होतील, कारण की आता निसवणला सुरुवात झालेली आहे. तर आता विषय असा आहे की भाव टिकून राहतील का नाही. तर शक्यता अशी आहे की भाव टिकून जरी राहिले पण व्यापाऱ्यांच्या बोगसगिरीमुळे भाव शेतकऱ्यांना पूर्ण मिळणार नाही आहेत. म्हणजे आता जसा 3500पर्यंत भाव गेलेला आहे, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 2400-2500 रुपये भाव मिळतो आहे. नांदेड साईडला 2600-2700पर्यंत काही शेतकऱ्यांना भाव मिळाला आहे. आणि इकडं आपला खानदेश पट्ट्यामध्ये जर बघितलं की ज्यांचा माल एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे त्यांना काही मोजक्याच शेतकऱ्यांना 3000पर्यंत रेट मिळालेला आहे. पण पूर्ण बोर्ड भावाप्रमाणे एकही शेतकऱ्याला अजूनपर्यंत भाव मिळालेला नाही आहे. तर हे वास्तव आहे. आणि आता विषय असा आहे मित्रांनो, याच्यात ही गोष्ट लक्षात घेऊन घ्या, कारण की आता मी जो याच्यामधला एजंट आहे आणि व्यापाऱ्याशी बोलल्यानंतर या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यांनी तसंच आपल्याला सांगितलं. त्यांनी सांगितलं की मालाची ग्रेडिंग कशी ठरते बा एक प्रकारे, किंवा काही लोकांना 3500 भाव, काही लोकांना 2400 असेल किंवा 1400 असेल असा भाव का असतो. तर ज्या लोकांना 3500 किंवा 3000 एवढा उच्चांकित दर मिळालेला आहे, तर त्यांचं म्हणणं असं की याच्यामध्ये फक्त आम्ही ज्याची वादी मोठी असते, ज्याची केळीची क्वालिटी एकदम चमक वगैरे, तर मोजकेच सिलेक्टिव्ह घोडे ते काढून घेऊन जातात. म्हणजे केळीचे घड, म्हणजे समजा त्यांचे जर एका वेळेस जर समजा 2000 झाडं निघणार असतील तर ते फक्त 1000च झाडं घेऊन जातात चांगल्या मालाची एकदम. तशा ज्याला तुम्हाला सुपर भाव मिळालेला आहे. आणि दुसरी पद्धत आहे आपल्याकडे सरलकट म्हणतात त्याला. त्या सरलकट पद्धतीमध्ये होतं काय की तुमचा चांगला माल आणि थोडा ॲव्हरेज माल, म्हणजे एखाद्याची वादी चांगली मोठी आहे आणि एखादी थोडी मीडियम आहे, तर दोघं मिक्स केले जातात. त्याला आपल्याकडे सरलकट माल म्हणतात. मग त्याच्यामध्ये फायदा काय होतो की ज्यावेळी एखादा वेळेस चांगला माल जर 1000 झाडं काढणार असेल तर या ठिकाणी आपले 2 ते 2500 एवढे झाडं निघतात. मग एकंदरीत काय आहे, उरलेल्या मालासाठी आपल्याला वन फिरावे लागत नाही. कारण की आपण जर फक्त चांगला माल काढून दिला व्यापाऱ्याला चांगल्या भावाने, नंतर जो उरलेला माल आहे तो माल घेण्यासाठी जेव्हा व्यापारी येतो तो अतिशय पाडून भाव मागतो. कारण की त्याला दिसलेलं असतं की चांगला माल बागेतनं काढला गेलेला आहे, तर शेतकऱ्याला पण तो नाईलाज होऊन जातो. म्हणून मित्रांनो, याच्यामध्ये सरलकट पद्धत जास्त फायदेशीर ठरते. कारण की याच्यामध्ये तुमचा कमी अधिक माल सर्व काढला जातो आणि जवळपास आपला एकाच व्यापारी चांगले संबंध असले की तो आपल्याला पूर्ण पेमेंट बी व्यवस्थित देतो आणि भाव पण बऱ्यापैकी देतो, कमी जास्त करून घेतो. म्हणून हा फरक आहे. 3500 भावाशात लोकांना भेटलेला आहे ज्यांनी फक्त चांगला माल छाटून त्यांना दिलेला आहे. तर ही वास्तव परिस्थिती आहे. आणि बाकीच्यांचा ज्यांचा सरलकट गेलेला आहे, आता समजून घ्या टिश्यू कल्चरचा आहे, त्यांनी ॲव्हरेज खर्च केला असेल एखाद्याने, तर काही लोकांचा माल बऱ्यापैकी चांगला आहे, मध्यम लेवल चांगल्या क्वालिटीचा, तर त्यांना 2400-2500पर्यंत भाव मिळालेला आहे. आणि ज्यांनी खोडवा लागवड केलेली आहे आणि ट्रीटमेंट पण ॲव्हरेज दिली असेल किंवा खर्चही केलं असेल, पण त्यांच्या मालाची क्वालिटी जी आहे ते 2000 ते 1400च्या रेंजमध्ये असेल बा, तर तशा लोकांना 1400, 1700, 1800 अशा पद्धतीने भाव मिळालेला आहे. तर असं गणित आहे मित्रांनो. ज्यांना फुल बोर्ड भाव मिळतो सर्वांना कधीच मिळणार नाही हा भाव. कारण की व्यापाऱ्याचा आणि तो एजंटचं म्हणणं असं आहे की बाजारात तुम्ही जेव्हा केळी घ्यायला जातात तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पण ग्रेडिंग केलेली असते बा. लांब साईजची केळी 50-60 रुपये डझन असते, थोडी मीडियम साईजची असेल ती 30 रुपये, 35 रुपये किंवा 25 रुपये पण असते बुवा. तर अशी जिथं ग्रेडिंग असते म्हणे. सुपर माल असेल तर चांगला भाव दिला जातो बोर्ड भावाप्रमाणे. आणि कधी असं पण झालेलं आहे की बोर्ड भाव जर समजा तुमचा 2000 असेल
तर कधी कधी मागणी चांगली असेल आणि डिमांड कमी असेल, सप्लाय कमी असेल फार, तशा वेळेस तुम्हाला 2000 भाव असतानासुद्धा वरून व्यापारी आपल्याला 200 रुपये जास्त देतात, म्हणजे 2200 रुपये क्विंटलनी सुद्धा आपल्याकडून माल घेतात ते. तर अशी पण वेळ येते, पण ते फार कमी शेतकऱ्यांच्या बाबतीत होतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व शेतकऱ्यांना बोर्ड भावाप्रमाणे कधीच भाव मिळणार नाही. त्याच्यामुळे ज्याची मालाची क्वालिटी चांगली आहे तोच शेतकरी पैसा बनवणार आहे. आता तुम्ही या प्लॉटचं जर उदाहरण म्हटलं, हा जूनचा प्लॉट आहे. वास्तविक जूनमध्ये बाग लावणं फार रिस्की असतं, कारण की पावसाळ्यापासून तर पुढे पूर्ण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पाऊस किंवा वादळाचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता असते. तर आता गेल्या वेळेस कमीत कमी 3 वेळेस मोठमोठे वादळ आले मित्रांनो. बाकीच्या इथून 10 किलोमीटर सातपुड्या पट्ट्याकडे फार मोठं नुकसान झालं, पण सुदैवाने या प्लॉटला काही झालं नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी देवाची कृपा आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा नशीब त्यांचं चांगलं आहे. या ठिकाणी आमचं वादळामध्ये काही नुकसान झालं नाही. इथं बघू शकतात पूर्ण प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये. आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांना एक आश्चर्य वाटते की बुवा एवढा वादळामध्ये सुद्धा यांचा प्लॉट वाचला बुवा. तर एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही. तो विषय तोच आहे. आणि मित्रांनो, एक तुम्हाला हा कन्फ्युजन दूर झाला असेल की फुलभाव कुठल्या मालाला मिळतो. त्याच्यामध्ये ग्रेडिंग आहे पूर्ण, ज्याचा जेवढा सुपर माल असेल त्या हिशोबाने त्याला रेट मिळेल. आणि एक गोष्ट याच्यामध्ये सत्य आहे की ज्याने चांगला खर्च केला असेल आणि चांगला माल पिकवला असेल त्याला इतरांपेक्षा नक्कीच चांगला भाव मिळतो. फक्त बोर्ड भावचा विषय तो जे एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगला सुपर माल असेल त्याला बोर्ड भाव पूर्ण मिळू शकतो. बाकीच्या अन्यथांनी 700-800 रुपये तर 1000 रुपये कमी पकडूनच चालायचं. आणि त्या व्यापाऱ्यांनी ती पद्धत रुजूच केलेली आहे की 400-500 रुपयांनी कमीच द्यायचं बुवा. त्याच्यामुळे फुल बोर्ड भाव फार मुश्किलीने भेटतो. आणि याच्यामध्ये हुशारी ती जे मित्रांनो की हुशार तो जे शेतकरी खरं बघायला गेलं तर की जो पटापट माल काढणं मागे राहतो. आपण जर लालच केली की बुवा आता वाढेल किंवा दुसऱ्याला देऊ, तर शोधण्यामध्ये कधी कधी वादळ आलं, काही आलं तर पूर्ण प्लॉट आपला खाली पडतो. म्हणजे समजा एका झाडावर चांगला माल लागलेला आहे, आता हेच झाड जर वादळाने खाली पडलं तर त्याची वलडा 50% कमी होऊन जाते. म्हणजे हा जर तुमचा केळीचा घड 30 रुपये किलोने जाणार असेल आणि ते झाड नुसतं खाली जमिनीला टेकलं बी तर याचा भाव डायरेक्ट निम्म्यावरून जाईल. तोच माल तुमचा 1500ला गेल तो व्यापारी 15 रुपये किलोने. तर हे वास्तव आहे मित्रांनो. म्हणून खरी हुशारी ती जे लवकरात लवकर माल काढून मोकळे व्हा, लालच न करता जेवढा पैसा बनता तेवढा बनवून घ्या. आणि व्यापाऱ्यांवर किंवा ही बोगसगिरी जे करत असेल काही जिलो व्यापारी लॉबी, त्यांच्यावर येणाऱ्या काळात जे नियंत्रण होईल ते करतील, येणाऱ्या काळात जे होईल ते. पण आपल्या हातात जे आहे ते लवकरात लवकर लाभ घेणं, कारण की आता भाव मिळण्यापेक्षा निसर्ग कधीही राहून घेईल याचा कसलाही नेम नाही आहे. म्हणून लवकरात लवकर माल देण्यामध्येच हुशारी आहे आणि त्याच्यातच आपला फायदा पण आहे. कारण की हे आमचे स्वतःचे पण अनुभव आहेत. आता गेल्या वेळेस युद्धाचं जेव्हा वातावरण चालू होतं त्याच्या पहिल्या आम्ही तसाच करायचा प्रयत्न केला, पण एक लक्षात आलं की जास्त आपण जर भाववाढीची मागणी केली दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून तो पण परत नाटके करायला लागतो. मग त्याच्यामुळे जसं आहे तसं आम्ही पटापट माल काढत गेलो आणि ते फायद्यात राहिलं. कारण की जर आम्ही लांबवलं असतं तर युद्धाच्या वेळेस जे शेवटचे 2-3 आमच्या गाड्या गेल्या तर त्या ते मातीमोल भावने गेल्या. आणि आम्ही तर सुरुवातीला तसं केलं असतं की आता बघू तेव्हा बघू, तर कदाचित आमच्या सुरुवातीचा मालसुद्धा कमीमध्येच गेला असता. मग तर कमीत कमी तेवढा आमचा खर्च टाकलेला निघाला, तेवढा बचाव झाला आमच्याकडे. म्हणून मित्रांनो, लवकरात लवकर माल काढून मोकळे व्हा, कुठली लालच न करता. जर तुम्हाला 3500 जरी बोर्डाचा भाव चालू असेल आणि तुम्हाला 2500 असा भेटत असेल तरी घेऊन मोकळे होऊन जा. आणि तो सुद्धा भाव काही कमी नाही आहे. इथूनच आपल्याला पुढे भांडवल तयार होणार आहे, तेवढी पत तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने ग्रेडिंगनुसारच आपल्याला मालाला भाव मिळतो. आता शेवटचा कचरी माल आहे, यालासुद्धा यांना 2000 पर्यंत भाव मिळेल आता, कारण की आता भाव चांगले चालू आहे, मागणी भरपूर आहे आणि इकडं शेतकऱ्यांचा कुणाचाच प्लॉट नाही आहे. तर आता व्यापारी शोधत येत आहे माल आहे का असं म्हणून. त्यावेळेस मालसुद्धा चांगल्या भावाने जातो आहे. तर हे नशिबाचा खेळ असतो पूर्ण.